थोड़ा घूमने के लिए। वो मेरी RS थी, वो भी ठुक चुकी है, इसलिए अभी 150 पे चलना पड़ेगा। बहुत दिक्कत है। GT GT 650 भाई, क्या ही आवाज निकल रही। ओहो, भयंकर आवाज है। ठोकला असं आता खतरनाक किस्सा झाला असता आयुष्यात. 70 इझी उन्हातच थांबू. तेच थंडी वाजू राहिली. सुबह का मौसम ऐसा होता है. भाई ही खतरनाक सुटती खतरनाक पळती बाबा. अरे सानीच पिकअप येईल पण खतरनाक रे. माईक चालू असं होत का मला. हो. पण जुनी झाली त्याच्यामुळे गेअर अडकून जाते इथे, असा किस्सा आहे. इथं गाडी पाहायला खतरनाक गोल्ड आहे. पण ॲव्हरेज तिचा ॲव्हरेज का सानी चढ आहे 30 बस 30-35. ही गाडी तर मस्त पळते. अरे असा किस्सा झाला आहे, त्या दिवशी झाला माझा ॲक्सिडेंट या सिग्नलला माझा. तर असा किस्सा झाला आहे का ती पूर्ण फुटलेली पुढे. आणि पार्ट ऑर्डर करायला ऑर्डरला दिले, तर ते बोलताय 8-9 दिवस लागतील. त्याला मी फोन केला तर उचलत नाही कोणी शोरूमवाले. पण आता त्यांची डायरेक्ट IMI करायला जातो मी एखाद दिवशी शोरूमला. अवेलेबल करून द्यायला पाहिजे. मी नाटकं लय करीत आहे त्यांना दाखवतो बरोबर. मी एकदा ते शोरूमला जाऊ द्या मला, कंट्रोलमध्येच चालवायला लागेल वहीला. तर फास्ट वगैरे नाही तर पुढचा ब्रेकचं काय किस्सा आहे काय सांगता येत नाही. हो, एक तर ABS नाही हिला. प्लस त्याच्यातलं त्यात माणसं पण गेले सावका, पुढचे पण गेले सावका, डायरेक्ट बोबल होती गाडी. भरपूर दिवस झाले आता व्हिडिओच नव्हते काढले. आज म्हटलं काढून टाकू चाललं गाडी. पल्सर होतं पल्सर. अरे ते काय दररोजच काढणार आहे नीट झाल्यावर ते एकदम. पण ही कधी येईल डबल हातात देतो काढायच लागेल आता विचार. तर चौथा गेअर सारखा अटकू राहिला ह्याच्या यायला. रस्ता पाहिजे बघ यांना. कसं खपक्यांमध्ये घालता येईल, कट लागू काही लागू. नीट लावड्या.
इधर पुलिस लोग थे तो ये लगता था मामू लोग दिखने चाहिए अभी लगने के ओपनिंग है अच्छी। नाशिकचा हा एक लय मोठा प्रॉब्लेम आहे तिकडं आलं ना पाथर्डी त्या साईडला कोणी कुठं घुसत हिला रिएक्शन घेतले असते तिचा बाप होता रेस तर केलीच असते आपण त्या बापानं गोळ घातला त्याला आता आपण काय करणार हो खतरनाक खतरनाक लेडीज लावणार खतरनाक म्हणजे यायला यांना एवढं जागा लागत नाही गाड्या पार्किंगला करा